तजेति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीन्नाशयति विघ्नानां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवी सरस्वती। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। दत्तात्रेयसमारम्भां वासुदेवञ्च मध्यमां दत्तकवीश्वरपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की। शैशवेभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्। महाकवी कालिदासाने रघुवंश काव्यामध्ये सूर्यवंशात चालणाऱ्या परंपरेचं वर्णन केलेलं आहे। सूर्यवंशामध्ये कसे संस्कार असतात सगळं वर्णन 5-6 श्लोकात आलेले, आपण एकच श्लोक घेतलेला चिंतना करता। शैशवेभ्यस्त विद्यानाम, बाल्यावस्थेमध्ये केवळ ज्ञानार्जन करणे हा एकमेव उद्देश असला पाहिजे। ज्ञानेन हीनः पशुभिः समानः, ज्ञानाशिवाय मनुष्य हा पशुतुल्य असतो। ज्ञानम परम भूषणम, ज्ञान हे माणसाचं खरं भूषण आहे आणि ते प्राप्त करण्याकरता, कारण ज्ञान प्राप्त केलं तरच तो तरुण जातो बरं का। आजकाल सगळे तरुण अंधारात आहेत। तरुण कुणाला म्हणायचंय? जो स्वतः तरुण दुसऱ्याला तारतो तो तरुण आहे। म्हणून आज आपले प्रमुख पाहुणे तरुण भारतचे देशाला तारण्याकरताच कार्यरत आहेत। म्हणजे प्रारंभी मी त्यांना अभिवादन करतोय की हे कार्य फार मोठं आहे खरं पाहता। त्यांच्या लेखणीतून कार्य होत आहे, कुणाच्या वाणीतून कार्य होत आहे, परंतु हे दीप जे आहेत, आपण कार्यक्रमात दीप लावला तो दीप प्रतिकात्मक आहे। भारतीय संस्कृतीने हे प्रतीक सांगितलेलं आहे, पण खरे दीप कोणते? प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। काल बोलता बोलता विषय निघाला होता की दिवाळी अगोदर का दसरा अगोदर, याचं उत्तर कोणी सांगितलं नाही आणि कोणी विचारलं नाही। श्रोते असे असले म्हणजे फार चांगलं असतं, जास्त त्रास घ्यायची गरज नाही, बरोबर आहे ना? काल मी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या होत्या मुद्दाम। एका श्रीमंत गृहस्थाची गोष्ट, त्याला 5 मुलं होती आणि एकच मुलगा सांगितला। त्यावेळी सांगितलं होतं की त्यांनी आयुष्य 12 वर्ष सांगितले होते। 60 वर्षाचं आयुष्य असताना 12 वर्ष सांगितलं आणि करोडपती असताना त्यांनी फक्त 50,000 माझी संपत्ती सांगितली। याबद्दल कोणीही श्रोत्यांनी प्रश्न केला नाही। त्यामुळं आत्ताच सांगितल्याप्रमाणे निमदेवजींनी सांगितलं की आपण सगळं ऐकतो, पण किती बदल करणार? आणि मी सांगू इच्छितो, समाज बदलला जाणार नाही। व्यासाने हात वर करून सांगितले आहेत, ऊर्ध्वबाहुर्विरोमेश न कश्चित शृणोति मे। मी हात वर करून ओरडून सांगतोय, धर्मात अर्थश्च कामश्च सधर्म किम न सेव्यते। धर्मानं अर्थाची प्राप्ती आहे, धर्माने कामाची प्राप्ती आहे, धर्माने मोक्षाची प्राप्ती आहे, तो धर्मसेवन का करत नाही? मी हात वर करून ओरडून सांगतोय, कोणीच ऐकत नाही। म्हणून समाज बदलण्याची अपेक्षा आम्ही ठेवलीच नाही, आम्ही व्यक्ती बदलण्याची अपेक्षा ठेवली आहे। व्यक्तीमधला सुधार, एक व्यक्ती जरी या प्रवचनातून सुधारला तरी माझं प्रवचन सफल झालं असं मानणारा मनुष्य मी। व्यक्ती बदलला पाहिजे, कारण काही गुण व्यक्तीमध्ये असतात
ते सामाजिक गुण नाही आहेत. आत्ताच विचार केला आपण की गुन्हेगार होतात. तो गुन्हा सुद्धा परिस्थितीवश होतो, पण कित्येक स्वतः मूलतःच असतात, त्यांची प्रवृत्तीच असते तशी. आणि स्वभाव दुरतिक्रमः, स्वभाव केव्हा बदलेल? त्यांच्या अंतरंगामध्ये जेव्हा पश्चाताप होईल, त्यांच्या अंतरंगातून परिवर्तन व्हायला लागेल, आणि तेव्हाच त्यामध्ये बदल होईल. म्हणून हे कार्य विद्यालयाचं आहे की त्यांच्यात परिवर्तन करणे. लोक प्रवचन ऐकतात आणि प्रवचन झाल्याबरोबर इथे चांगली व्यवस्था केली आहे बक्षिसरांनी, बसायला खुर्च्या टाकलेल्या आहेत. नाही तर खाली भारतीय बैठकीत बसलं ना, उठल्याबरोबर लोक काय करतात माहिती आहे का? झटकतात. अंगाला काही चिकटून राहिलं असेल तर जे वक्त्यांनी सांगितलं ते झटकून देतात, आणि थोडं बहुत काही इथं गेलं असेल तर इथे जवळ येतात आणि नमस्कार करतात. महाराज, तुमचं ज्ञान तुम्हाला लखलाव. प्रवचन याच्याकरता नाही हो, त्याचं प्रवचन तुमच्या घरी आहे, इथे यायचं कशाला? परवाच कोणतरी एक अशी नोट पाठवली होती, प्रश्न केला, एकवचन, बहुवचन आणि प्रवचन काय फरक आहे? परवाच वाचलं मी, एकवचन, बहुवचन आणि प्रवचनमध्ये काय फरक आहे? त्याचं उत्तर दिलं होतं, मुलगा बोलतो एकवचन, बहु बोलते बहुवचन, आणि सासू बोलते ते प्रवचन. मग घरोघर चालू आहे. परिवर्तन हा सिद्धांत लक्षात घ्या. परिवर्तन होणं सुंदरता आहे. ब्युटी इज दॅट विच चेंजेस एव्हरी मोमेंट. क्षणे क्षणे यन्नवतामुपैती तदेव रूपम रमणीयताया. परिवर्तन हा जगाचा सिद्धांत आहे, आणि परिवर्तन झालंच पाहिजे तर ती सुंदरता आहे. आणि ते परिवर्तन घडताना पहिल्यांदा माता पिता आणि त्यानंतर या विद्यालय शाळा हे कार्य करत असतात. शैशवेभ्यस्त विद्यानाम, हे वय आहे त्यांचं परिवर्तन व्हायचं. यांची मोल्डिंग, यांना जीवनाचा काय उद्देश आहे हे या काळात ठरवायचा असतो. आणि त्याकरता मी 5 गुणाचा विचार करत होतो. 5 गुण म्हणजे ज्ञानतृष्णा. ज्ञानाची तृष्णा लागली पाहिजे. आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे पाश्चात्याचा वेळ आम्हाला खूप आहे. आज मी प्रश्न केला विद्यार्थ्यांना, विमानाचा शोध कोण लावला? एकच उत्तर मला मिळेल, राईट ब्रदर्स. बरोबर आहे. त्याच्या अगोदर विमान नव्हतं. म्हणजे याच्यावर आमचं पुष्पक विमान खोटं आहे. शाल्वाचं विमान भागवतात सांगितलेलं खोटं आहे. कितीतरी विमानाचा उल्लेख भारतीय परंपरेत आलेला आहे, ते सगळे खोटे ठरले. विमान राईट ब्रदर्सपासून आलं. पण हे विसरलो आम्ही की हे सगळे विज्ञान भारतामध्ये तयार झालेलं आहे. मी काल सांगता सांगता विषय थांबवला होता. कौरवांचा जन्म सांगितला, क्लोनिंग सांगितली, एक गोष्ट सांगितली शनी आणि लक्ष्मीची, आणि तिथे थांबलो होतो आपण. आणि त्याच क्लोनिंगमधून उत्तमांगाचं मंथन केलं आणि महाराज पृथूचा जन्म झाला, ज्याच्यामुळे या भूमीला पृथ्वी असं आपण म्हणतो. पृथूच्या नावाने पृथ्वी हा शब्द पडलेला आहे. विमानाचा शोध महामुनी भरद्वाजांनी लावला आहे. त्यांनी लिहिलेला ग्रंथ माझ्या संग्रहालयात आहे. वायुयान पद्धती नावाचा महर्षी भरद्वाजांनी ग्रंथ लिहिला आहे. आता ती टेक्नॉलॉजी पूर्ण वेगळी आहे, पूर्ण वेगळी आहे. आणि ते विमान इतके प्रगत होते, स्वेच्छागामी. आजही कुठले विमान उजवीकडे किंवा डावीकडे चालू शकत नाही, पुढे किंवा मागेच सरकतं. पण ते ज्याचं विमान आहे त्याच्या इच्छेवर चालणारे विमान, अशी प्रगत परंपरा या देशाची होती. हे सगळे विज्ञान लुप्त होत चाललेलं आहे, कारण आमचं पाश्चात्याकडचं आकर्षण. आम्ही आमचं स्वतःचं सत्व विसरलो. आणि तेच या या पाठशाळेतून शिकवायचं आहे. ज्ञानतृष्णा, गुरुवर निष्ठा. काल 2 विषयाचं चिंतन केलेलं आहे. गुरुवरची निष्ठा अत्यंत असली पाहिजे. जेव्हा आपण गुरुकुलात शिकतो ना, तेव्हा गुरुला पाठ दाखवायची नसते. गुरुच्या आसनाला पाय लागता कामा नये. म्हणजे किती मर्यादा आहे. गुरुच्या सावलीवर पाय पडता कामा नये. जोपर्यंत हा आदर गुरुविषयी निर्माण होणार नाही,
तोपर्यंत आपलं ज्ञान प्रगत होणार नाही. कारण गुरु व्यक्ती नाही आहे, गुरु तत्व आहे आणि ते तत्व त्या व्यक्तीमध्ये सीमित आहे. एकलव्याला कोण शिकवलं होतं? कोणी शिकवलं एकलव्याला? नाही. पण त्याची गुरुनिष्ठा होती. गुरुजी मी बाण मारू, आणि भाव करायचा. गुरुजींनी मार म्हणाला आणि बाण मारायचा. सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ असणारा असा एकलव्य होता. गुरुवरची निष्ठा, सदा अध्ययन दक्षता, तिसरा गुण सांगितलेला आहे. नेहमी ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करावा. ज्ञान सर्वत्र मिळतं, सर्वत्र ज्ञान आहे. दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत, 24 गुरु, आणि प्रत्येक गुरुकडून बोध घ्यायला मिळतो आपल्याला, प्रत्येक गुरु. पण दृष्टी तशी ठेवली पाहिजे. आपली दृष्टी तशी पाहिजे की मला यातून काय ज्ञान मिळेल. तर प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न आम्हाला करायचाच नसतो, आम्हाला इन्स्टंट पाहिजे असतं सगळं. पूर्ण अभ्यास करायचा नसतो, गाईड पाहिजे असतात. त्याहीपेक्षा परीक्षेच्या अगोदर नोट्स आल्या आणि त्याहीपेक्षा सोपं प्रश्नपत्रिका चाली तर फार चांगलं आहे. होतात असे प्रयोग हैदराबादला मी कितीतरी पाहिलेत. एक्झामिनेशन ब्रँचमधून प्रश्नपत्रिकाच बाहेर जाते. कित्येक वेळा प्रसंग असा येतो परीक्षाच पोस्टपोन करावी लागते. त्याला अर्थ काय? म्हणजे केवळ प्रमाणपत्राकरता, आणि प्रमाणपत्र हे अज्ञानाचं प्रतीक आहे. जेव्हा मनुष्य मी MBBS म्हणून सांगतो तेव्हा हे सांगतो की मला फक्त मेडिकलचीच माहिती आहे, या व्यतिरिक्त अन्य विषयामध्ये माझं ज्ञान शून्य आहे, हे सांगण्याकरता प्रमाणपत्र लावतो. सर्वांगीण ज्ञानाची वृद्धी झाली पाहिजे आणि त्याहीपेक्षा स्वावलंबनाचं ज्ञान दिलं पाहिजे. आत्ताच आपण ऐकलं की PhD झालेले लोक एका चपराशाच्या पोस्ट करता त्यापेक्षा ITI केला असता तर काहीतरी करत बसला असता, वेल्डिंग करत बसला असता. म्हणजे हे शिक्षण देत असताना त्यांना स्वावलंबन शिकवलं पाहिजे. ITIच करायचा उद्देश नाही आहे, जितकं ज्ञान घ्याल तेवढं चांगलं आहे, परंतु स्वावलंबनाचं शिक्षण दिलं पाहिजे की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्रपणे उभा राहू शकेल. काही शिक्षण पद्धतीत बदल केले पाहिजेत. आमच्याकडे अर्थशास्त्र जे पाश्चात्यामध्ये चालतं ते इथं शिकवलं जातं. इथे चाणक्याचं अर्थशास्त्र शिकवलं जात नाही. दुसऱ्यांची कॉपी करून आम्ही आणलेल्या सगळ्या गोष्टी. पण एक नियम, इथला तिथे चालत नाही, तिथला इथे चालत नाही. देश, काल आणि परिस्थिती याचा विचार करूनच ते शास्त्र स्वीकारावं लागतं. कुठलंही शास्त्र एकच नियम नसतो. दक्षिणेकडं तिथे आचारसंपन्न ब्राह्मण धोतर आणि उपरण्यावर आयुष्यभर राहतात. शिवलेला कपडा अंगात घालत नाहीत आयुष्यभर. आणि हात जर हिमालयात गेला बद्रीनाथला आणि तसाच राहतो म्हणाला, लवकरच तयारी करावी लागेल. कारण देश, काल आणि परिस्थिती त्याप्रमाणे भारतीयांची परिस्थिती आणि पाश्चात्यांची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून इथले शास्त्र इथे काम करत असतात. ते ज्ञान मिळवायचा प्रयत्न करावा. प्रत्येक ठिकाणी ज्ञान आहे. एका कुमारिकेने तांदूळ साळी कांडायला घेतल्या. इकडे साळी म्हणतात ना, तांदूळ आपण कांडण करून काढतो. इकडे काहीतरी वेगळा शब्द आहे, पॅडी इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला. पाहुणे घरी आले, आई वडील बाहेर गेले होते म्हणून त्याने ते कांडण करून, पूर्वी आता राईस जे निघतो ना, आता पोत्यामध्ये आपण आणतो. आता पुढच्या पिढीला हे माहिती होणार नाही की ते तांदूळ कशातून निघतात. एका मॅट्रिकच्या मुलीला मी प्रश्न केला होता, तू शेंगाचं झाड पाहिलं का? भुईमुगाच्या शेंगा झाड पाहिले? ते म्हणाले हो पाहिले. मी म्हणालो चिंचे एवढं असतं नाही का? ती म्हणाली हो चिंचे एवढं असतं. आणि तशा चिंच लागते तशा शेंगा लागतात नाही का? हो. म्हटलं जा आईला विचार, तुला हे शिकवलं का शाळेत? भुईमुगाचं झाड चिंचे एवढं असतं. म्हणजे यांना हे सुद्धा पुढे कळणार नाही. आज कितीतरी शहरामध्ये अशी परिस्थिती आहे. दूध गायी देतात हे माहिती नाही आज. एका मुलाला प्रश्न केला, दूध कोण देतं? माधव गवळी.
तरी उत्तर दिलं, त्याला गाय दूध देते हे माहिती नाही, कारण इथलं आम्ही शिकवलंच नाही. ती मुलगी साळी कांडत असताना बांगड्याचा आवाज यायला लागला. पूर्वी हातामध्ये बांगड्या असायच्या. जुना काळ आहे, माझा आग्रह नाही की हातात बांगड्या ठेवा तसा, पण सौभाग्यवतीचं लक्षणिक सांगितलेलं आहे, भारतीयांची परंपरा आहे. आणि त्या बांगड्याचा आवाज यायला लागला. त्या मुलीने बांगड्या काढल्या, बाजूला ठेवल्या, 2 हातामध्ये ठेवल्या. आता तेवढा आवाज येत नव्हता, पण आवाज येत होता. 2 बांगड्याचा आवाज येतोच. म्हणून एक काढली आणि एक ठेवली. आता आवाज येईल का? आता आवाज येणार नाही. तिने हा बोध सांगितलेला या बांगडीला गुरु करून जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा विवाद होतो. 2 आले, विवाद होत नाही, पण वाद तरी होतो. 1 असेल तर वाद होणार नाही. एकांते सुखमास्यताम परतरे चेतस्समाधीयताम. एकांतामध्ये ज्ञानार्जन केलं पाहिजे. ठीक आहे, अभ्यास करताना दोघं पाहिजेत हे निश्चित आहे, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. एके तपस्या पठनास दोघे. तपश्चर्या करताना एकटा पाहिजे, अभ्यास करताना दोघे पाहिजेत. शंका आली तरी विचारण्याकरता. एके तपस्या पठनास दोघे गाणी तिघे. गायन म्हणताना तिघे, हार्मोनियम, तबला आणि गायक. गाणी तिघे पांथिक मित्र चौघे. प्रवास करताना 4 पाहिजेत. 3 असले की 1 बोर होतो. दोघं बोलत असतात, तिसऱ्याने काय करायचं? 4 असले की नाही 3 जोड्या बनतात. कोणीतरी एकाबरोबर एक असतोच, प्रवास सुखाचा होतो. 5 जणाची कृषिकार्य वृत्ती. 5 शेती करण्याकरता 5 जण पाहिजे असतात. आणि युद्धप्रसंगी जनसंघ शक्ती. अभ्यास करताना दोघे असावेत, तरीही जेव्हा चिंतन करतो तेव्हा एकटं असणं महत्त्वाचं आहे. असे प्रत्येक ठिकाणी गुरु त्यांनी केलेले आहेत. सदा अध्ययन रक्षता. प्रत्येक ठिकाणी ज्ञानाचा प्रयत्न करावा. एकाग्रता. पुढचा गुण एकाग्रता. आजकालच्या मुलांना एकाग्रता माहिती नाही. जेवण करताना टीव्ही समोर, अभ्यास करताना टीव्ही समोर, बरोबर आहे का? माझ्या पाहण्यात असं आलेलं आहे. आता या पाठशाळेतले विद्यार्थी शिकणारे असतील, कदाचित बसत नसतील, फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु एकाग्रता असल्याशिवाय पाठांतर होत नाही. 10 विषय एकदा घेतले, एकही विषय पूर्ण होत नाही. म्हणून एकाग्रता सांगितलेली आहे. द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांची परीक्षा घेतली. एका झाडावर चिमणी ठेवली आणि विचारलं, दुर्योधना तुला काय दिसतं? मला सगळं दिसतं. झाड दिसतं, फांदी दिसते, चिमणी दिसते, तुम्ही दिसता. द्रोणाचार्य म्हणाले, धनुष्य खाली ठेव. सगळ्यांना विचारलं आणि सगळ्यात शेवटी अर्जुन आला आणि अर्जुनाला विचारलं, तुला काय दिसतं? पहिल्यांदा विचारलं, गुरुजी मला फक्त ती फांदी दिसते. दुसऱ्यांदा विचारलं, अर्जुना काय दिसतं? मला फक्त चिमणी दिसते. तिसऱ्यांदा विचारलं, अर्जुना तुला काय दिसतं? गुरुजी मला फक्त चिमणीचा डोळा दिसतोय, जो भेद करायचा आहे. तसं जीवनाचा उद्देश काय, ध्येय काय हे लक्षात ठेवून जर वाटचाल केली तर ध्येयाची प्राप्ती होत असते. म्हणून ध्येयप्राप्तीचा प्रयत्न सदैव केला पाहिजे. टी व्हीमध्ये सुद्धा ज्ञान घेता येतं, पण घेतलं तर आपल्याजवळ चाकू आहे, त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करता येतो, वाईट प्रकारे करता येतो. तसं आज मीडिया किंवा इंटरनेट याच्यावर सुद्धा ज्ञान प्राप्त करता येतं, पण मुलांनी योग्य पद्धतीने केलं तर. होत नाही. पण मन आणि पाणी या 2 गोष्टी नेहमी अधोगामी आहेत. पाणी आपोआपच उताराकडे वाहतं, बरोबर आहे ना? नागपुरात वर तर चढत नाही ना आपोआप. पाणी सांडलं की उताराकडेच वळतं, वाहत जातं. आणि मन सुद्धा कुणाचाही उच्च विचार करत नाही, अधोगामीच वाईट विचारच जास्त करत असतं.
म्हणून त्या शास्त्रात सांगितलेलं आहे, मनाला आणि पाण्याला ऊर्ध्वगामी करण्याकरता एकाला मंत्राची गरज आहे, एकाला यंत्राची गरज आहे. पाणी ऊर्ध्वगामी करण्याकरता यंत्राची गरज आहे, मोटर लावली पाहिजे, आणि मनाला ऊर्ध्वगामी करण्याकरता मंत्राची गरज आहे. मंत्र मनन करणे म्हणजे मंत्र आहे. मंत्र म्हणजे कुठला तरी मंत्र नाही, विचार करणे, आणि तरच ऊर्ध्वगामी होईल. ठीक आहे, नामस्मरण घेतलं तरी ऊर्ध्वगामी होणारच आहे, नामामध्ये शक्ती आहेच. याचं अधोगमित्व थांबलं पाहिजे मनाचं. पण दृश्य असे पाहतात की जे भारतीय परंपरेला कलंक आहेत, त्यामुळे आतापासून पुढची पिढी बिघडत चाललेली आहे. त्यामुळे या देशाचं भवितव्य काय हे भगवान रामच जाणे. मध्यंतरी कुठेतरी तुमच्यासमोर बोलायला मला काही कमी वाटणार नाही, कुठेतरी गेलो आणि तिथे एक TV सिरियल चालू होता. टीव्हीची व्याख्या माझी वेगळी आहे, तुम्ही टीव्हीला टेलिव्हिजन म्हणताय, बरोबर, पण माझी TV ताबडतोब वाटोळं. TV आपल्या कुटुंबाचं वाटोळं करायचं असेल, आजोबांनी रिमोट हातात घ्यावा, केबल कनेक्शन द्यावं आणि रिमोट घेऊन नातवंडासहित बसावं आणि सगळ्यात पाहत राहा. काय काय घ्यायचं त्यातून? ती सिरियल होती कसोटी जिंदगी की. लक्षात आलं असेल तुमच्या, तुम्ही सगळ्यांनी पाहिले मला माहिती आहे, कारण आपल्याला गोडी फार खूप आहे त्याच्यामध्ये. कधी बजाज कधी अनुराग, कधी बजाज कधी अनुराग. हे काय भारतीय संस्कृती आहे? यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो तिथे देवता रममाण होतात, ही देशाची परंपरा असताना हे काय प्लॅस्टिकचं बाहुलं आहे काय? कधी अनुराग कधी बजाज. आणि ही संस्कृती शिकल्यानंतर आमची पुढची पिढी काय करणार आहे? आजच भयानक परिस्थिती आहे, लक्षात घ्या. आजच भयानक परिस्थिती आहे, काही उघडपणे बोलणार नाही. अन्य धर्मीयांची आक्रमण, लव जिहाद, कितीतरी प्रकार आमच्या संस्कृतीवर भगवंत रक्षण करतो म्हणून ठीक आहे, अन्यथा आमच्यासारखी केव्हाच संपले असते. या धर्माचं वैशिष्ट्य आहे की 48 संस्कृती जगातल्या नष्ट झाल्या, पण ही संस्कृती आजही जिवंत आहे. याचं कारण याच्या पाठीमागे फार मोठा एक अर्थ आहे. असो, पण चांगल्या ज्ञानाचा अभ्यास करावा. हे अभ्यास करताना काही नियम आहेत विद्यार्थ्याचे. त्याचा आहार काय असावा हे सगळं गुरुकुलात पाळायचे. आज काही मारच नाही हो. आम्ही मार खाता खाता खूप मार खाल्लाय. आमचे गुरुजी जेव्हा वेद शिकवायचे ना, तेव्हा जवळ बसून घ्यायचे. वा, म्हण म्हण बेटा, म्हण म्हण. गोडीत तोंडाने गोड बोलायचे, आणि चुकलं की मांडीवर थाप पडायची. छान छान म्हण, आता येईल तुला, येईल म्हण. असं करता करता ज्ञानार्जन होत असतं. आणि ज्या गुरुजींचा मी सत्कार केला परवा, ते छडीने मारत नव्हते. मी काल सांगितलं, म्हशीला मारायच्या काठीने मारायचे. तर तो गौरव आहे मला की त्यांच्यामुळं आज मला इथे बसायचा मान मिळाला, त्या गुरुजींच्या परिश्रमामुळं. पण विद्यार्थ्याच्या मनामध्ये आज हे नाही आहे. गुरुजींनी मारलं तर गुरुजींचा द्वेष, आणि हेच त्यांच्या अधःपतनाचं कारण आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे मारलं पाहिजे. लालयेत 5 वर्षांनी, 5 वर्षापर्यंत मुलं चुकत असतात तोपर्यंत मारायचं नाही, पण पुढे 10 वर्षांनी ताडयेत. 6व्या वर्षापासून 15व्या वर्षापर्यंत त्याला शिक्षा केली पाहिजे. आणि प्राप्ते तु 16 वर्षे पुत्र मित्रवत आचरेत. 16व्या वर्षानंतर त्याला मित्रासारखं वागवायचं आहे. त्याशिवाय छडी लागे छमछम, साध्या साध्या गोष्टीतून सांगितलेलं आहे. छडी लागे छमछम विद्या येई घमघम, हे म्हणत आलो आम्ही. पण आजच शिक्षकच भयभीत आहे. इथं मला प्रश्न विचारला होता की महाराज, ते ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः, काले वर्षितु पर्जन्यः पृथिवीं सच्चालिनीं देशोऽयं क्षोभरहितो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः. ते बदल करा तुम्ही. म्हणलं मी कोण बदल करणारा? माझा काय अधिकार आहे? व्यासादिकांचे श्लोक आहेत, त्यांच्या रचनेत बदल करायचा मला अधिकार नाही.
म्हणजे बरोबर आहे का? मला कुठं चूक आहे? कुठं चूक आहे? नाही, हे ब्राह्मणा संत असं का म्हटलंय? मी त्याला प्रश्न केला की तुमचा मुलगा शाळेत जातो, अभ्यास करतो, कधी चुकतो आणि शिक्षकांनी मारलं, तो घरी येऊन सांगतो, तुम्ही जाताना शिक्षकाला म्हणता खबरदार त्याला मारायचं नाही, माराल तर बघून घेईन. माराल तर बघून घेईन म्हणण्यामुळं नुकसान कुणाचं झालं? विद्यार्थ्याचं का शिक्षकाचं? विद्यार्थ्याचं नुकसान झालं. कारण ते शिक्षक याला शिक्षा करणार नाहीत, त्यामुळे यांनी अभ्यास केला किंवा नाही तो होणार नाही, हे लक्षात घ्या. याच्या पाठीमागे उद्देश आहेत. येणं प्रकारेनं सदाध्ययन केलं पाहिजे. गुरुचं सान्निध्य नेहमी असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सुखाची अपेक्षा ठेवायचं नाही. विद्यार्थ्यांनी हिताचा आहार घ्यायचा आहे आणि मिताचा आहार घ्यायचा आहे. मनुष्याने किती खावं याला प्रमाणशास्त्रात सांगितलेले आहेत. काही माणसं खाण्याकरता जगतात, तो भाग सोडून द्या. माणसाला अन्नाची गरज नाहीये, नाहीये, खरंच नाही. 300 ते 400 ग्राम याचा आवश्यक आहार आहे. बाकीचा जो खातो ना ते वेस्टेज आहे. मग जा नेचर क्युअरमध्ये जा, इकडे जा तिकडे जा, फॅट्स वाढलं, करा उपचार बाकीचे. पण याची रिक्वायरमेंट जी आहे ते केवळ जास्तीत जास्त 400 ग्रामपर्यंत दिवसाची. तेवढंच अन्न स्वीकारू शकतो, म्हणून आहार कमी घ्यावा. त्या सांगितलेलं असं आहे, टू लेंग्थन दाय लाईफ, टू लेंग्थन दाय लाईफ लेसन दाय फूड. तुमचं आयुष्य वाढवायचं असेल तर तुमचं अन्न कमी करा. माणसं न खाल्ल्याने मरत नाहीत, खाल्ल्याने मरतात. जास्त खाल्ल्याने मरतात, कमी खाल्ल्याने मरत नाहीत, लक्षात घ्या. आणि ते सुद्धा अन्न कसं असलं पाहिजे? हिताहार असला पाहिजे. काय आहार घ्यावा? जैसा खावे अन्न वैसा होवे मन. तसं अन्न खातो तसं मन होतं, तसं मन होतो तसा विचार होतो, तसा विचार होतो तसा व्यवहार घडतो. म्हणून अन्नसुद्धा विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचं आहे. सगळ्यांनाच आपण विद्यार्थी आहोत, लक्षात घ्या. आपण सगळेच विद्यार्थी आहोत. या अन्नामध्ये कसलंही निंद्य पदार्थ असता कामा नये. कारण त्यात थोडी जरी अशुद्धता असली तर लिहिलं आहे, इफ देर इज लिस्ट इम्प्युरिटी अन टू यू ट्रुथ विल नेवर फ्लॅश. थोडी जरी अशुद्धता असली तर तुमच्यात ते शुद्ध ज्ञान प्रकट होणार नाही. म्हणून आहार शुद्धी अत्यंत असली पाहिजे. काल बोलता बोलता मी बोलून गेलो की संध्याकाळी अभ्यास करायचा नाही. मी काही गोष्टी सोडून जात असतो मध्ये मध्ये. मला वाटतं पुन्हा विचारतील कोणी, पण सर्वज्ञ असल्यामुळे कोणी विचाराच्या भानगडीत पडतच नाही. सगळ्यांची उत्तर माहीत आहेत आपल्याला सर्वांना. अजूनही कालचे प्रश्न मी सोडून दिलेले आहेत. मी बहुतेक सोडतो. सुज्ञास जास्त सांगणे ना लगे. प्रत्येक गोष्टीत मनुष्याने विचार केला पाहिजे. पण काही ज्ञानी माणसाने मला विचारलं की महाराज तुमच्या प्रवचनातले हे 2 विषय राहिलेच सांगायचे. बरोबर, त्याने ऑब्झर्वेशन गडकरी सरांनी मला नंतर सांगून दिले की त्या कथेत 2 भाग राहिले की 60 वर्षाचं 12 वर्ष का सांगितले. बरोबर, श्रोता असा असावा. सांगता सांगता विषयांतर करून सांगतो. विश्वासो गुरुवाक्येषु. जेव्हा शिक्षक शिकवतात किंवा गुरु शिकवतात त्यांच्यावर विश्वास 100% असला पाहिजे. स्वस्मिन दीनत्व भावना. जेव्हा ते शिकवत असतात तेव्हा स्वतःकडे दीनत्व भावना असली पाहिजे. मला माहीत आहे नाही, जे सांगतायत ते माझ्याकरता नवीन आहे आणि मला ते घ्यायचं आहे. हे विशेष श्रवणाचं महत्त्व आहे. एका ग्रस्तानीच रामायण सांगितलं 6 महिने.
पुराणिक बुवा चांगले होते. 6 महिने सांगितले आणि 6 महिन्यानंतर शेवटी कार्यक्रमाची सांगता करायची, पत्रिका छापल्या, निमंत्रण दिली, मोठा उत्सव साजरा करायचा, आम्ही रामायण केलं. लोकांना कळालं पाहिजे ना. ते पुराणिक बुवा म्हणले, अहो तुम्हाला रामायण समजलं ना सगळं? हो सगळं समजलं हो, हे फक्त एक गोष्ट नाही समजली. कोणती? त्यात राक्षस राम होता का राक्षस रावण होता एवढंच नाही समजलं, बाकी सगळं समजलं. आता राम राक्षस होता का रावण राक्षस होता हे जर नाही समजलं, काय रामायण समजलं? तेव्हा त्या पुराणिक बुवांनी सांगितलं, रामही राक्षस नव्हता, रावणही राक्षस नव्हता, राक्षस मी आहे. 6 महिने ओरडाले तुझ्या पुढे. याला अर्थ काय श्रवणाला? या जे सांगतात ते शिकलं पाहिजे आणि शिकतात तसं आपला अभ्यास झाला पाहिजे. मराठी साहित्य शिकवतात, मराठी भाषा असेलच शाळेमध्ये. ते साहित्य शिकवताना कुठे थांबायचं आणि कुठे कंटिन्यू करायचं, यती म्हणतो आपण त्याला. जीवनामध्ये सुद्धा यती म्हणजे संन्यासी, त्याला कळालेलं आहे इथं आपण थांबलं पाहिजे, संसार पुरे आपला, यती. तसं काव्यामध्ये सुद्धा यती असतात, कुठे थांबायचं आहे हे ज्याला नाही समजलं तो विद्यार्थी असूच शकत नाही. बोलताना हे गुरु कुठे शिकावं लागतं. मला जे पहिले माझे गुरु होते, माझ्या 3री-4थीमध्ये ते आर्मीतले रिटायर झालेले होते, ते म्हणायचे बोलताना एक विचार कर, एक सूत्र, फॉर्म्युला, सोचो, तोलो और बोलो. हाच फॉर्म्युला आहे. हे बोलायचं की नाही, या बोलल्यामुळे चांगले परिणाम काय, वाईट परिणाम काय, हा विचार करायचा आहे. सोचो. वाईट असेल न बोललं तर चालेल का, सोचो, हा विचार करायचा आहे. नंतर त्याची अशी वाक्यरचना करायची आहे की त्याचा दुसरा अर्थ निघता कामा नये. अर्थ बदलू शकतात. आणि मग ठरलं, मग बोलो. वाक्यरचना सुंदर केली पाहिजे. काही पाहुणे आले आणि पाहुण्याला विचारलं, कसं काय आलात आपण? आता त्यांना सांगायचं आहे आम्ही सगळे बैलगाडीने आलो, पण कुठं थांबायचं माहीत नसल्यामुळं आम्ही सगळे बैल गाडीने आलो. हे ज्याच्या लक्षात नाही आलं की कुठे थांबावं, हे ज्ञानही प्राप्त झालं पाहिजे. केवळ पुस्तकातून होत नाही. विद्यार्थ्यांची परमकर्तव्य आहेत. विद्यार्थ्यांचं अक्षर कसं असावं, काय अक्षर. काही विद्यार्थ्यांचे अक्षर फार सुंदर असतात आणि काहीची फारच सुंदर असतात, काही विचारूच नका. त्या शिक्षकांना धन्यवाद द्यावा लागतो. कसं काय वाचता बाबा ते, पेपर करेक्शन कसा काय करता, ब्रह्मलिखितच. शास्त्रात हे लिहिले कसं अक्षर असावं. अक्षराणि समशीर्षाणि वर्तुळानि घनानि च परस्पर विलग्नानि. कसे असावेत? समशीर्ष, एका रांगेत चाललं आपलं, एक ग्राफ वर चाललेला आहे, कधी खाली आलेला आहे. काही अक्षर गोलाकार असतात, तो गोलाकार आला पाहिजे. काही क्यूब म्हणजे म फ वगैरे असतात, ते त्या आकारात आले पाहिजेत. आणि परस्पर म्हणजे काय होतं, तसे लोक आहेत, त्यावर गर्व करणारे लोक आहेत. अक्षर माझ्या 2 स्त्रिया भांडत होत्या. माय हजबंड इज ग्रेट, दुसरी म्हणायला लागली माय हजबंड इज ग्रेट. आणि दोघांचं भांडता भांडता अभ्यंकर नगरचा चौरस्ता आहे ना, तिथपर्यंत गेल्या भांडत ते. मग तिथे 4 लोक जमा झाले. विचारलं काय काय भांडताय? त्यांनी सांगितलं की नाही माय हजबंड इज ग्रेट. दुसऱ्या म्हणते माय हजबंड इज ग्रेट. बट म्हणे ठीक आहे, दोघे ग्रेट आहेत, कशा करता? एकीने सांगितलं, अगं चतुरस सखी मे भरता यल लिखती सतत्परो न वाचयती. माझा पती इतका ग्रेट आहे की ऑफिसमध्ये जे ते लिहितात ना, ते वाचायला त्यांनाच बोलवावं लागतं. मग दुसऱ्याने विचारलं, मग बाई तुमचं काय म्हणणं आहे? त्यांनी उत्तर दिलं, काहीच नाही म्हणाली. हे तर तस्मादप्यधिको मे स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयती. माझे पती इतके ग्रेट आहेत की ते स्वतः लिहिलेलं त्यांना सुद्धा वाचता येत नाही. विद्यार्थ्याचं पहिलं लक्षण हस्ताक्षर सुंदर असा. असं काहीतरी म्हण आहे, ए गुड हँडरायटिंग इज द साइन ऑफ गुड एज्युकेशन. हे चांगल्या शिक्षणाचा नियम आहे
की हस्ताक्षर सुंदर असलं पाहिजे. समर्थाने एक संपूर्ण समाज व्यतीत खर्च केला याच्यामध्ये. कसं लिहावं आणि काय लिहावं एक समाज पूर्ण त्यांनी त्यात व्यतीत केलेला आहे. म्हणून आणि अभ्यासात मी सांगता सांगता मुद्दाम तो पॉईंटवर जातोय, संध्याकाळी अभ्यास करायला लावू नका. याचं कारण सांगतो. मनाची देवता चंद्र, चंद्रमा मनसो जातः, आपण वेदमंत्र म्हणतो. मनाची देवता चंद्र आणि बुद्धीची देवता सूर्य हे दोन्हीही त्यावेळी क्षीण असतात. शास्त्रात लिहिलंय, चत्वारी इमानी कर्माणी संध्याकाले विवर्जयेत. संध्याकाळी 4 गोष्टी वर्ज करायच्यात. आहारम, मैथुनम, निद्रा, स्वाध्यायंच चतुर्थकम. हे 4 गोष्टी आहार, समागम, निद्रा आणि अभ्यास या संध्याकाळी करायच्या नाहीत. याचं कारण मनाची देवता चंद्र तोही क्षीण असतो आणि बुद्धीची देवता सूर्य तोही क्षीण असतो. त्यामुळं मनावर परिणाम विपरीत होऊ शकतो. म्हणून सूर्यास्ताची काही 15-20 मिनिटे वेळ सोडून द्यायची म्हणून भारतीय परंपरा त्याला उपयोग घेतला आहे. शुभंकरोती म्हण, त्यावेळी रामरक्षा म्हण, हरिपाठ संध्याकाळी 6लाच होतो कुठेही. ती जी वेळ आहे फक्त अध्यात्माच्या कामाची आहे, अभ्यास करायचा नाही. म्हणून ऋषीमुनींनी सगळीच संध्या केव्हा करावी? केव्हा करावी? संध्याकाळी करावी. नाही आता कोणी करत नाही म्हणा, त्या भानगडीत पडत नाही. हो आम्ही संध्या विंध्या करायच्या, आमच्या घरी संध्या आहेच. हो आमच्या घरीच आहे संध्या, पूजा, आरती आणि प्रसाद. 3 मुली 1 मुलगा. पहिली संध्या, दुसरी पूजा, तिसरी आरती आणि चौथा प्रसाद. पण लक्षात असू द्या, संध्याकाळच्या वेळेला देवासमोर बसून काहीतरी करत जा. संध्या म्हणजे वेदमंत्र म्हणत असं नाही, रामरक्षा म्हटली तरी संध्या आहे. एवढं लक्षात ठेवा. एक सूत्र सांगतो मला, संध्या कोण करावी? ज्याच्या जीवनाचा सूर्यास्त होणार आहे. होणार आहे की नाही आपल्या जीवनात सूर्यास्त? नाही, ज्याचा होणार नाही त्यांनी सोडून द्या. पण ज्यांना माहीत आहे की माझ्या जीवनाचा सूर्यास्त होणार नाही त्यांनी नाही केलं तर चालेल. पण ज्याला माहीत आहे की माझ्या जीवनाचा एक सूर्यास्त होणार आहे त्यांनी संध्याकाळच्या वेळेला देवाचं नामस्मरण करावं, देवापुढे बसावं. शुभंकरोती म्हणा, शांताकारम म्हणा, रामरक्षा म्हणा, हरिपाठ म्हणा. पण ती वेळ फार महत्त्वाची आहे. त्याची कारणं सांगत नाही, कारण त्यावेळी सुषुम्ना चालू असते आपोआप. खूप सांगण्यासारखा विषय आहे, पण तो विद्यार्थ्याची असल्यामुळं प्रवचनात सांगितलं असतं मी. दिवा न पूजयेत लिंगम, रात्रौ लिंगम न पूजयेत. दिवसा लिंगाची पूजा करू नये, रात्री लिंगाची पूजा करू नये. आणि सर्वदा पूजयेत लिंगम, दिवा रात्रौ निरोधतः. आणि सदैव लिंगाची पूजा करावी. काय श्लोक आहे? दिवसा पूजा करायची नाही, रात्री पूजा करायची नाही आणि नेहमी लिंगाची पूजा करायची. म्हणजे श्लोक लिहिणारा काहीतरी गडबड आहे ना? कसं होऊ शकतो? गडबड तिथे नाही, गडबड आमच्या समजण्यात आहे. कधी विषयांतर सांगणार नाही, फक्त माहिती सांगतो की कशा कशा रचना करून ठेवल्यात.